मितेश ताके सादर करत आहे सेव्ह द कॅट या पटकथा लेखनावरील जगप्रसिद्ध पुस्तकाच्या प्रकरण 4 लेट्स बीट इट आउटचा सारांश. आपण सर्वांनी कधी ना कधी असा विचार केलाच असेल ना की हॉलिवूडचा असा एखादा अतिशय गुप्त आणि खात्रीशीर फॉर्म्युला आहे का? हो ना. म्हणजे आपण सगळेच चित्रपट बघतो, पण तो फॉर्म्युला नक्की काय आहे हे सहसा कुणालाच माहिती नसतं. अगदी बरोबर. आपण एखादा हाणामारीचा म्हणजे ॲक्शन चित्रपट बघत असू, स्पायडरमॅनसारखा सुपरहिरो चित्रपट बघत असू किंवा एखादी रोमॅन्टिक कॉमेडी बघत असू, हे वरवर पाहता पूर्णपणे वेगळे वाटणारे चित्रपट प्रत्यक्षात एकाच गणितावर चालतात. आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण तोच एक सिक्रेट फॉर्म्युला डिकोड करणार आहोत. आणि कसं आहे, हा फॉर्म्युला आता कोणत्याही अर्थाने रहस्य राहिलेला नाहीये, पण तरीही त्याची ताकद अफाट आहे. आज आपण ब्लेक स्नायडर बीट सीट किंवा ज्याला पटकथा लेखनाच्या जगात आदराने BS2 असं म्हटलं जातं, त्या 15 मुद्द्यांच्या सूत्रावर सविस्तर चर्चा करणार आहोत. अच्छा, म्हणजे हे तेच 15 मुद्दे आहेत जे प्रत्येक हिट चित्रपटाला लागू पडतात? एक्झॅक्टली. हे एक असं अफलातून साधन आहे, जे कथेचा केवळ सांगाडा तयार करत नाही, तर कथेचा आत्मा योग्य जागी आहे की नाही हेही तपासतं. पण हे ऐकल्यावर साहजिकच माझ्या मनात एक शंका येते. जर आजवरचे सगळे यशस्वी चित्रपट एकाच 15 पायऱ्यांच्या सूत्रावर चालत असतील, तर मग तो निव्वळ एक साचा नाही का? म्हणजे तुला म्हणायचंय की ती एक कॉपी पेस्ट पद्धत आहे का? हो, अगदी तेच. म्हणजे जर गणितासारखंच चित्रपट लिहायचे असतील, तर मग कलेतली उत्स्फूर्तता कुठे राहिली? प्रत्येक चित्रपट सारखाच नाही का वाटणार? हा, अगदी सुरुवातीलाच पडणारा अत्यंत नैसर्गिक प्रश्न आहे. मी सांगते तुला, हे सूत्र म्हणजे केवळ एक साचा नाहीये, ज्यातून एकाच आकाराच्या आणि रंगाच्या विटा बाहेर पडतात. सुतारकामात एक अतिशय जुनं आणि महत्वाचं तत्व आहे बघ. कोणतं तत्व? दोनदा मोजा आणि एकदा कापा. मेजर्ड वाईज कट वन्स. ही जी बीट शीट आहे ना, ती म्हणजे लेखकासाठी हेच एक व्यावहारिक साधन आहे. एखादी गोष्ट कागदावर उतरवण्यापूर्वी आणि आपला मौल्यवान वेळ खर्च करण्यापूर्वी आपल्या कथेचा पाया भक्कम आहे की नाही हे तपासण्याची ही एक पद्धत आहे. अच्छा, म्हणजे मेहनत वाया जाऊ नये म्हणून आधीच केलेलं प्लॅनिंग. अगदी बरोबर. स्नायडरने या पुस्तकात 110 पानांच्या एका आदर्श पटकथेची तुलना एका उत्तम जॉकीच्या वजनाशी केलीये. एका जॉकीच्या वजनाशी म्हणजे घोडदौडीतील जो स्वार असतो त्याच्याशी. हे जरा उलगडून सांगाल का? नक्कीच. घोडदौडीच्या शर्यतीत एक चांगला जॉकी हा अगदी अचूक 110 पौंडांचा असावा लागतो. त्यात 1 पाऊंडही कमी असून चालत नाही आणि 1 पाऊंडही जास्त असून चालत नाही. ती प्रमाणबद्धता अतिशय अचूक असावी लागते. बापरे, म्हणजे खूपच काटेकोर असतं ते. हो ना. आणि तशीच एक आदर्श पटकथा बरोबर 110 पानांची असली पाहिजे. या 110 पानात ते 15 बीट्स किंवा कथेचे टप्पे अगदी ठराविक पानांवर आलेच पाहिजेत. हा जो समतोल आहे ना, तोच चित्रपटाच्या यशाची गुरुकिल्ली ठरतो. हे खूपच रंजक आहे. पण इथे मला एक व्यावहारिक प्रश्न विचारायचा आहे. जर एखादा चित्रपट खूप मोठा असेल, समजा तो 110 ऐवजी 140 पानांचा असेल, तर मग हा फॉर्म्युला कसा लागू पडणार? तो तर कोलमडून पडेल ना? खूप चांगला मुद्दा आहे. पण नाही, तो कोलमडत नाही. जर पानांची संख्या वाढली तर हे बीट्स ज्या पानांवर येतात ती पानं बदलतील, पण त्यांची टक्केवारी किंवा कथेतील प्रमाण तेच राहील. अच्छा, म्हणजे रेशो तोच राहतो. एक्झॅक्टली. म्हणजेच कथेच्या मध्यंतराचा जो मिडपॉइंट आहे तो नेहमी कथेच्या बरोबर मधोमधच येईल, मग तुमची पटकथा कितीही पानांची असो. हे केवळ कागदावरचे आकडे नाहीत, तर ते कथेच्या गतीचे टप्पे आहेत. समजलं. आता आपण या सूत्राच्या खोलात जाऊया. कथेची जी पहिली 5 बीट्स आहेत त्यांना आपण पायाभरणी म्हणू शकतो. कथेतील मुख्य संघर्षाकडे वळण्यापूर्वी आपल्याला कथेच्या जगात ओढून घेणं आवश्यक असतं. इथे आपला पहिला बीट येतो, ज्याला म्हणतात ओपनिंग इमेज किंवा सुरुवातीचे दृश्य. हे बरोबर 1 नंबरच्या पानावर येतं. हो, आणि हे दृश्य चित्रपटाचा केवळ मूड किंवा शैली प्रस्थापित करत नाही, तर ते प्रेक्षकांना दिलेलं एक दृश्य वचन असतं. चित्रपटाच्या सुरुवातीला नायक ज्या परिस्थितीत अडकलेला आहे त्याचं हे हुबेहूब चित्रण असतं. म्हणजे त्याची सध्याची अवस्था किती वाईट आहे हे दाखवण्यासाठी. अगदी बरोबर. हे दृश्य आपल्याला सांगतं की नायकाच्या आयुष्यात सध्या नक्की काय चुकतंय. आणि यानंतर लगेचच साधारण 5व्या पानावर दुसरा बीट येतो, ज्याला म्हणतात थीम स्टेटेड. इथे चित्रपटाचा जो मुख्य विषय किंवा आशय आहे तो संवादातून मांडला जातो, पण यातली एक अतिशय महत्त्वाची अट अशी आहे की हे वाक्य मुख्य पात्राने म्हणजेच नायकाने न बोलता इतर कुणीतरी बोललेलं असतं. असं का?
कारण कसं आहे, त्या क्षणी नायकाला स्वतःच्याच आयुष्याचं कोडं उलगडलेलं नसतं. कथेची थीम म्हणजे नायकाला जो धडा शिकायचा आहे तो विचार. अच्छा, म्हणजे तो सुरुवातीला थोडा अज्ञानी असतो. हो ना, सुरुवातीला नायक अज्ञानी असतो. तो जुन्याच विचारात अडकलेला असतो. त्यामुळे त्याला काय शिकायचं आहे हे बहुधा त्याचा एखादा मित्र, शत्रू किंवा अगदी अनोळखी व्यक्ती नकळतपणे बोलून जातो. आणि तोच चित्रपटाचा खरा विषय असतो. अगदी बरोबर. एकदा ही थीम संवादात पेरली गेली की आपल्याला नायकाच्या सध्याच्या आयुष्यातील उणीवा अधिक स्पष्टपणे दाखवाव्या लागतात. इथे येतो तिसरा बीट, ज्याचं नाव आहे सेटअप, जो पानावर 1 ते 10 पर्यंत चालतो. या सेटअपमध्ये आपल्याला नायक, त्याची सद्यस्थिती आणि जर तो अपयशी ठरला तर त्याचे काय परिणाम होतील याची ओळख होते. बरोबर. या टप्प्यावर आपण नायकाच्या आयुष्यात काय कमतरता आहे हे प्रस्थापित करतो. तो आतून किती अपूर्ण आहे हे इथूनच दिसायला लागतं. मला वाटतं चित्रपटाची पहिली 10 पानं ही एखाद्या मोठ्या प्रवासाला निघण्यापूर्वी आपली बॅग भरण्यासारखी असतात. आपल्याला प्रवासात जे काही लागणार आहे ते सगळं तिथेच ठेवणं अपेक्षित आहे. खूप छान उदाहरण दिलंय हे. हो ना? म्हणजे जर आपण चुकून आपला पासपोर्टच विसरलो, म्हणजे जर आपण ती थीम किंवा सेटअप नीट मांडायला विसरलो, तर पुढचा प्रवास निरर्थक ठरतो. पण आता मला तुम्हाला एक आव्हान प्रश्न विचारायचा आहे. या बीट शीटमधील चौथा बीट आहे कॅटलिस्ट, जो नेमका 12व्या पानावर येतो. हो, कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे पानावर घडणारी पहिली मोठी घटना. माझा प्रश्न असा आहे की हा कॅटलिस्ट नेमका 12व्या पानावरच का आला पाहिजे? कथेच्या प्रवाहात तो 14व्या किंवा 15व्या पानावर आला तर आभाळ कोसळेल का? हे बघ, वरवर पाहता हे खरोखरच खूप तांत्रिक आणि गणितासारखं वाटू शकतं, पण यामागे एक अत्यंत सखोल मानसशास्त्र दडलं आहे. हे प्रेक्षकांचे लक्ष खिळवून ठेवण्याचं शास्त्र आहे. म्हणजे प्रेक्षकांना कंटाळा येऊ नये म्हणून? ना घडवून आणली नाही तर बघणारा प्रेक्षक अस्वस्थ होऊ लागतो. त्याच्या मते तिथे कथानक नाही किंवा नो प्लॉट असा समज होतो. 12व्या पानावर कॅटलिस्ट आल्याने कथेला तो आवश्यक धक्का मिळतो. नायकाचं जुनं जग हादरून जातं. म्हणजे हा तो क्षण आहे जिथे नायकाला एखादं पत्र मिळतं, कुणीतरी अचानक सोडून जातं, किंवा स्पायडरमॅनच्या कथेत त्याला तो कोळी चावतो. अगदी तसंच. ही अशी घटना असते जी बाहेरून येते आणि ज्यावर नायकाचं नियंत्रण नसतं. पण नायक लगेचच हा बदल स्वीकारत नाही. तो थोडा घाबरतो किंवा संभ्रमात पडतो आणि म्हणूनच 12 ते 25 पानांपर्यंत 5वा बीट डिबेट चालतो. हो, कारण मानवी स्वभावच असा आहे की आपण बदलाला लगेच सामोरे जात नाही. नायकाच्या मनात संभ्रम असतो की मी हा नवा बदल स्वीकारू की नको, माझ्याकडे खरंच ती ताकद आहे का? बरोबर. पण शेवटी त्याला तो निर्णय घ्यावाच लागतो, कारण परिस्थिती त्याला भाग पाडते. आणि जेव्हा तो हा निर्णय घेतो ना, तेव्हा कथेचा दुसरा टप्पा सुरू होतो. इथूनच आपण नव्या जगात प्रवेश करतो. इथे येतो आपला 6वा बीट, ब्रेक इंटू 2. हे बरोबर 25व्या पानावर घडतं. नायक आपलं जुनं सुरक्षित जग कायमचं मागे सोडून एका नव्या अनोळखी जगात प्रवेश करतो. हां, तो बिंदू असतो जिथून मागे फिरण्याचा कोणताही मार्ग उरलेला नसतो. चित्रपटाचा ॲक्ट 1 इथे पूर्णपणे संपतो आणि ॲक्ट 2 खऱ्या अर्थाने सुरू होतो. नायकाने आता प्रत्यक्ष कृती करायला सुरुवात केलेली असते. आणि जसा तो नव्या जगात जातो, 30व्या पानावर बी स्टोरी सुरू होते. बहुतांश वेळा ही एखादी प्रेमकथा असते किंवा कथेचा मूळ विषय पुन्हा चर्चेत आणणारी एखादी उपकथा असते. पण मुख्य कथेत या बी स्टोरीची गरजच काय असते? ती नसली तर चालणार नाही का? खूप छान प्रश्न आहे. पण ती असावी लागते. जर आपण फक्त मुख्य कथेवर म्हणजे ए स्टोरीवर लक्ष केंद्रित केलं तर कथेचा ताण खूप वाढू शकतो. मुख्य कथा ही बहुधा नायकाच्या बाह्य उद्दिष्टाबद्दल असते, जसं की एखादं मिशन पूर्ण करणं. हो, म्हणजे बॉम्ब निकामी करणं किंवा जग वाचवणं वगैरे. अगदी तेच. पण बी स्टोरी ही त्याच्या अंतर्गत प्रवासाबद्दल, त्याच्या भावनांबद्दल असते. नव्या जगात प्रवेश केल्यावर जो धक्का बसतो ना, तो सौम्य करण्याचं काम ही उपकथा करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5व्या पानावर जी थीम मांडलेली असते ती नायकाला शिकवण्याचं काम हे बी स्टोरीमधील पात्र करत असतं. बापरे, हे फारच सुंदर स्पष्टीकरण आहे. म्हणजे बी स्टोरी हा कथेचा श्वास घेण्याचा टप्पा आहे. यानंतर येतो चित्रपटाचा सर्वात आकर्षक आणि मनोरंजक भाग, बीट क्रमांक 8, फन अँड गेम्स. हा भाग 30 ते 55 पानांपर्यंत चालतो. कथेचं जे खरं आकर्षण आहे, ज्याला प्रॉमिस ऑफ द प्रिमाइस म्हटलं जातं, ते इथेच असतं. हो, आणि आपण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जे काही बघतो ते बहुतांश याच भागातील असतं, नाही का? अगदी 100%. कारण ट्रेलरमध्ये आपल्याला कथेची गुंतागुंत नको असते.
आपल्याला मजा हवी असते. हो ना. ब्रूस ऑलमायटी चित्रपटात जेव्हा नायकाला देवाच्या शक्ती मिळतात आणि तो रस्त्यावरचं ट्रॅफिक क्लिअर करण्यासारख्या गमतीजमती करू लागतो, किंवा स्पायडरमॅन पहिल्यांदा आपल्या शक्तींचा वापर करून इमारतींवरून उड्या मारतो, ते सर्व प्रसंग याच फन अँड गेम्समध्ये येतात. अगदी बरोबर. लेखक म्हणून पाहिलं तर या भागात कथानक पुढे नेण्यापेक्षा प्रेक्षकांना गुंगवून ठेवण्यावर जास्त भर असतो. पण कसं आहे, आपण पाहिलंय की ही मजा कायम टिकत नाही. कथेत ताण निर्माण करण्यासाठी एका मोठ्या वळणाची गरज असते, आणि तो अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे 9वा बीट, मिड पॉइंट, 55व्या पानावर येणारा कथेचा मध्य. पुस्तकात या मिड पॉइंटला खोटा विजय किंवा खोटा पराभव असं म्हटलंय. पण तो खोटा का असतो? नायक तर तिथे खरोखरच जिंकलेला किंवा हरलेला दिसतो ना. तिथेच तर खरी गोम आहे. तो विजय खोटा यासाठी असतो कारण नायकाने तो विजय आपल्या जुन्याच सवयी किंवा जुन्या विचारपद्धतीचा वापर करून मिळवलेला असतो. त्याने बी स्टोरीमधून मिळणारी मूळ थीम अजून पूर्णपणे आत्मसात केलेली नसते. अच्छा, म्हणजे तो फक्त वरवर जिंकलेला असतो. हो, त्याला वाटतं की त्याच्या बाह्य शक्तीने किंवा जुन्या चलाखीने त्याने जग जिंकलंय, पण आंतरिक पातळीवर तो अजूनही अपूर्णच असतो. जर आपण मिडपॉइंटचं महत्त्व समजून घ्यायचं म्हटलं तर त्याची तुलना एखाद्या भिंतीत ठोकलेल्या भक्कम खिळ्याशी करता येईल. हा असा खिळा आहे ज्यावर कथेची दोरी अतिशय घट्ट बांधली जाते. इथून पुढे कथेचा ताण वाढतच जातो. म्हणजे मध्यंतरानंतर मिळणाऱ्या या खोट्या यशाची परिणती थेट सर्वात मोठ्या संकटात होते. इथूनच सुरू होते संकटांची मालिका. आपला 10वा बीट आहे बॅड गाईज क्लोज इन. 55 ते 75 हा तो काळ आहे जेव्हा शत्रू नायिकाभोवती आपला फास आवळायला सुरुवात करतात. आणि हे बॅड गाईज फक्त बाह्य शत्रू नसतात बरं का. नायिकाला जे खोटे यश मिळालेलं असतं ते आता आतूनही विस्कळीत व्हायला लागतं. त्याच्या स्वतःच्या टीममध्ये, त्याच्या मित्रांमध्ये मतभेद आणि भांडणं सुरू होतात. म्हणजे सगळंच हाताबाहेर जायला लागतं. एक्झॅक्टली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते. जो अहंकार त्याला मिड पॉइंटला सुखावत होता, तोच अहंकार आता त्याच्या विनाशाचं कारण बनू लागतो. आणि मग तो भयंकर क्षण येतो. बीट क्रमांक 11, ऑल इज लॉस्ट. बरोबर 75व्या पानावर नायक त्याचं सर्वस्व गमावतो. हा तो खोटा पराभव असतो. आणि याच क्षणी पुस्तकात म्हटल्याप्रमाणे कथेमध्ये एक मृत्यूची चाहूल किंवा व्हीफ ऑफ डेथ लपलेली असते. याच्यात जोडीला येतो 12वा बीट, डार्क नाईट ऑफ द सोल. 75 ते 85 पानांपर्यंत चालणारा हा काळ जिथे नायकाला टोकाचं नैराश्य आणि एकटेपणा ग्रासतो. पण इथे मला पुस्तकातल्या एका मुद्द्यावर थोडा आक्षेप घ्यायचा आहे. नक्कीच. कोणता मुद्दा? हा मृत्यूची चाहूल असा जो शब्दप्रयोग आहे ना त्यावर. जर हॉलिवूडच्या प्रत्येक चित्रपटात बरोबर 75व्या पानावर हेच घडणार असेल, म्हणजे कुणाचा तरी मृत्यू होणार असेल किंवा नायकाचं सगळं संपल्यासारखं दाखवलं जाणार असेल, तर चित्रपट खूपच साचेबद्ध आणि आधीच ओळखीचं नाही का वाटणार. मग त्यात नाविन्य काय राहिलं? खूपच महत्वाचा आणि रास्त आक्षेप आहे. वरवर पाहता हे साचेबद्ध नक्कीच वाटतं, पण जर आपण याच्या मुळाशी गेलो ना तर आपल्याला मानवी स्वभावाचं एक गुंतागुंतीचं सत्य उलगडेल. म्हणजे कसं? मृत्यूची चाहूल म्हणजे प्रत्येक चित्रपटात कोणीतरी खरोखर मरणं अपेक्षित नाही. हे कोणत्याही अर्थाने साचेबद्ध नाही, तर हे अत्यंत आदिम किंवा प्रिमल आहे. मानवाच्या मूळ प्रवृत्तीशी जोडलेलं आहे. म्हणजे मानवी प्रवृत्तीशी कसं जोडलेलं आहे? थोडं सोपं करून सांगाल? नक्कीच. थोडा विचार करूया आपण. जोपर्यंत माणसाचा पूर्ण अहंकार गळून पडत नाही, तोपर्यंत त्याला खऱ्या उत्तराचा साक्षात्कार होत नाही. आपण सगळेच कधी ना कधी असा प्रसंग अनुभवतो. समजा एखादी व्यक्ती एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी निघाली आहे. अचानक गाडीचा टायर पंक्चर होतो. खिशात पैसे नसतात आणि जोराचा पाऊस सुरू होतो. बापरे, हे तर खूपच फ्रस्ट्रेटिंग आहे. हो ना. ती व्यक्ती रस्त्याच्या कडेला हताश होऊन बसते. त्या क्षणी त्या व्यक्तीच्या मनात काय भावना असते? मी सगळं नियंत्रित करू शकतो, हा जो मानवी अहंकार असतो ना, तो तिथे पूर्णपणे तुटतो. जेव्हा माणूस स्वतःच्या मर्यादा मान्य करतो आणि शून्यावर येतो, तेव्हाच त्याला नवा मार्ग दिसतो. अरे वाह! म्हणजे मृत्यूची चाहूल म्हणजे केवळ कुणाचं तरी मरण नाही, तर नायकाच्या जुन्या विचारपद्धतीचा किंवा जुन्या अहंकाराचा मृत्यू आहे. अगदी बरोबर. त्या अंधाळ्या रात्रीत म्हणजेच डार्क नाईट ऑफ द सोलमध्ये जोपर्यंत तो जुना अहंकार मरत नाही, तोपर्यंत नवा प्रगल्भ नायक जन्माला येत नाही. यातूनच कथेचा खरा अर्थ उलगडतो आणि म्हणूनच हे प्रेक्षकांना प्रेडिक्टेबल न वाटता अतिशय जिवंत आणि खरं वाटतं. आपण प्रेक्षक म्हणून त्या नायकाच्या वेदनेशी स्वतःला जोडू शकतो, कारण आपणही आयुष्यात अशा अंधाळ्या रात्री अनुभवलेल्या असतात.
हे स्पष्टीकरण अत्यंत सखोल आहे. म्हणजे त्या अंधाऱ्या रात्रीतूनच, त्या हताशपणातूनच नायकाला असा एक आशेचा किरण मिळतो, जो त्याला थेट विजयाकडे घेऊन जातो. आणि इथेच आपण कथेच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करतो. आपला 13वा बीट आहे ब्रेक इंटू 3. 85व्या पानावर मुख्य कथा आणि उपकथा शेवटी एकत्र येतात. ज्या समस्येने नायकाला ग्रासलं होतं, त्यावर त्याला आता खरा उपाय सापडतो. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा उपाय त्याला बहुधा बी स्टोरीमधनं, म्हणजेच त्याच्या अंतर्गत प्रवासातून किंवा त्या प्रेमकथेतून मिळालेला असतो. आता तो फक्त ताकदीवर अवलंबून नसतो, तर त्याच्याकडे ती सुरुवातीला सांगितलेली थीम आत्मसात केल्यामुळे आलेलं शहाणपण असतं. यानंतर सुरू होतो फिनाले, म्हणजेच 14वा बीट. 85 ते 110 पानांचा हा अत्यंत थरारक भाग. नायक सर्व शत्रूंचा, अडचणींचा एकापाठोपाठ एक नायनाट करतो. यात एक विशेष गोष्ट अशी आहे की नायक थेट मुख्य खलनायकावर हल्ला करत नाही. तो खालून वरच्या क्रमाने अडचणी पार करतो. हो, आधी छोटी संकटे, मग त्याचे सहकारी आणि शेवटी मुख्य खलनायक. इथे जुनं जग कायमचं नष्ट होतं आणि एक नवं जग निर्माण होतं. बरोबर. आणि चित्रपटाच्या या अंतिम टप्प्यात फक्त जिंकणं पुरेसं नसतं ना. अगदी बरोबर. नायकाने आपल्या कृतीतून हे जग बदलणं अत्यंत गरजेचं असतं. त्याने जुन्या चुका पुन्हा करता कामा नयेत. आणि या बदलाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे आपला 15वा आणि शेवटचा बीट, फायनल इमेज. 110व्या पानावर येणाऱ्या चित्रपटाचं शेवटचं दृश्य. हे दृश्य चित्रपटाच्या अगदी पहिल्या दृश्याच्या विरुद्ध असलं पाहिजे, जेणेकरून झालेला बदल दृश्यात्मक पद्धतीने सिद्ध होतो. पुस्तकात मिस कंजेनियालिटी या चित्रपटाचं उदाहरण दिलं आहे. हो, ते उदाहरण खूपच परफेक्ट आहे. सुरुवातीला सँड्रा बुलॉकची जी ओपनिंग इमेज आहे, त्यात ती पूर्णपणे एकटी, कोणाशीही न मिसळणारी अशी दाखवली आहे. पण फायनल इमेजमध्ये चित्रपटाच्या शेवटी ती अनेक मैत्रिणींसोबत हसत खेळत उभी असते. हा कॅमेरा अँगल तिच्यात झालेला आमूलाग्र बदल सिद्ध करतो. आणि जर तुमची फायनल इमेज तुमच्या पहिल्या दृश्याच्या विरुद्ध नसेल, तर याचा सरळ अर्थ असा होतो की पटकथा लेखकाने ॲक्ट 2 मधील गणित कुठेतरी चुकवले आहे. तुमच्या नायकाने फक्त बाह्य विजय मिळवून उपयोग नाही, तर त्याच्या अंतर्मनात जो बदल अपेक्षित होता तो झालेला नाही असा त्याचा अर्थ होतो. सर्व 15 बीट्सचा हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. जर आपण या संपूर्ण प्रवासाकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं, तर यात एक विलक्षण सममिती म्हणजे सिमेट्री दिसते. हो, आणि याच सिमेट्रीमुळे ही बीटशीट एवढी प्रभावी ठरते. जसं आता आपण पाहिलं की पहिलं दृश्य हे शेवटच्या दृश्याचं अगदी विरुद्ध रूप असतं. ते एकमेकांना आरशासारखे रिफ्लेक्ट करतात. अगदी तसंच. आणि जर आपण कथेच्या सुरुवातीच्या कॅटलिस्टचा विचार केला, जो नायकाच्या आयुष्यात अचानक आलेला बदल असतो, तर त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला कथेच्या दुसऱ्या भागात ऑल इज लॉस्ट उभा असतो. कॅटलिस्ट नायकाला प्रवासाला सुरुवात करायला भाग पाडतो, तर ऑल इज लॉस्ट त्याला त्या प्रवासातील सर्वात मोठ्या नैराश्याच्या खड्ड्यात ढकलतो. बरोबर आहे. कथेचा पहिला भाग हा नायकाचा स्वतःच्या जुन्या जगात अडकून राहण्याच्या धडपडीबद्दल असतो. तो बदलाला विरोध करत असतो. आणि कथेचा दुसरा भाग हा त्या बदलाचा स्वीकार करून, थीम समजून घेऊन एका नव्या जगाची निर्मिती करण्याबद्दल असतो. सुरुवातीला जो नायक डिबेटमध्ये गोंधळलेला असतो, तोच नायक शेवटी फिनालेमध्ये अत्यंत आत्मविश्वासाने संकटांचा सामना करतो. ही केवळ एक 15 मुद्द्यांची यादी नाहीये, तर हा एका अपूर्ण माणसाचा पूर्णत्वाकडे जाणारा मानसिक प्रवास आहे. हे ऐकताना खरोखरच असं वाटतंय की आपण केवळ चित्रपट लेखनाचं तंत्र शिकत नाही आहोत, तर प्रेक्षकांच्या भावनांना योग्य दिशा देण्याचं एक सखोल शास्त्र समजून घेत आहोत. हो ना. तर आपण पटकन या 15 मुद्द्यांची उजळणी करूया. सुरुवातीला ओपनिंग इमेजने चित्रपटाची सुरुवात होते, मग थीम स्टेटेड, सेटअप आणि 12व्या पानावर कॅटलिस्टमुळे आलेले वळण. त्यानंतर डिबेट, मग ब्रेक इंटू 2, बी स्टोरी आणि फन अँड गेम्सची मजा. त्यानंतर येतो मिडपॉइंटचा खोटा विजय, मग बॅड गाईज क्लोज इन, ऑल इज लॉस्टची मृत्यूची चाहूल आणि डार्क नाईट ऑफ द सोलमधील नैराश्य. आणि शेवटी ब्रेक इंटू 3, फिनालेमधील नव्या जगाची निर्मिती आणि सर्वात शेवटी ती फायनल इमेज. क्या बात आहे. हे एकदम परफेक्ट झालं. पण मला एक वेगळाच विचार येतोय. कोणता विचार? म्हणजे आपण आत्तापर्यंत या 15 बीट्सचा विचार फक्त 110 पानांच्या पटकथेपुरता किंवा चित्रपटांपुरता मर्यादित ठेवून केला. पण जर आपण थोडं बारकाईने पाहिलं, तर हेच सूत्र आपल्या खऱ्या आयुष्यालाही तंतोतंत लागू पडत नाही का? अरे वा, हे खूपच रंजक वळण आहे. म्हणजे नेमकं कसं? आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या चित्रपटाचे नायक आहोत.
आपल्याही आयुष्यात कधीतरी असा एखादा कॅटलिस्ट येतो. एखादी नोकरी जाणं, अचानक एखादं मोठं यश मिळणं किंवा एखादं नातं तुटणं. जी घटना आपलं सुरक्षित जग हादरून टाकते आणि आपल्याला नव्या प्रवासाला निघायला भाग पडते. अगदी बरोबर. आपण जेव्हा नवीन काहीतरी शिकतो तेव्हा सुरुवातीला फन अँड गेम्सचा आनंद घेतो, पण त्यानंतर कधीतरी आपल्याही वाट्याला अशी एक आत्म्याची अंधारी रात्र येतेच. हो, जेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं, सगळे मार्ग बंद झाले आहेत. अगदी तेच. आणि त्या अंधाऱ्या रात्रीत आपला जो जुना अहंकार असतो, जुन्या सवयी असतात, त्या गळून पडतात. तो आपला ऑल इज लॉसचा क्षण असतो. पण त्याच हताश क्षणी आपल्याला खऱ्या उत्तराचा साक्षात्कार होतो आणि त्यानंतरच आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वाची अधिक प्रगल्भ आणि शहाणी अशी नवी फायनल इमेज तयार होते. चित्रपट आणि मानवी जीवन यातील ही समानता खरोखरच अचंबित करणारी आहे. हे सूत्र फक्त मनोरंजनासाठी बनलेलं नाहीये, तर ते मानवी अस्तित्वाचं आणि आपल्या भावनिक प्रवासाचं एक अतिशय सुंदर प्रतिबिंब आहे. हा विचार खरोखरच खूप सकारात्मक आणि प्रेरणादायी आहे. सुरुवातीला आपण म्हणालो होतो की हे दोनदा मोजा आणि एकदा कापा असं सुतारकामासारखं तंत्र आहे. पण आता जाणवतंय की हे केवळ कागदावरच्या शब्दांचं मोजमाप नसून मानवी भावनांचं, संघर्षाचं आणि त्यातून उभं राहण्याचं एक अतिशय सुंदर गणित आहे. आपण सर्वजण दररोज आपल्या आयुष्याच्या एका नव्या फायनल इमेजच्या दिशेने प्रवास करत आहोत हे नक्की. याच अत्यंत सखोल विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया या पुस्तकाच्या प्रकरण 5चा सारांश ऐकण्यासाठी. नमस्कार.